रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान या सामाजिक भावनेला केंद्रस्थानी ठेवत अडाणी फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अडाणी यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर सीमा तपासणी नाका इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। या शिबिरातून रक्तदान हेच महान दान असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे भव्य रक्तदान शिबिर 22 चेकपोस्ट ऑपरेशन हेड ऋतिक राय आणि मॅनेजमेंट ऑफिसर नितीन पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीसीपी हेड अमोल शिरसाट यांच्या नेतृत्वात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलं। या कार्यक्रमाचे उद्घाटन मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। रंभाबाई जाधव बहुउद्देशीय सेवा संस्था, सेवा ब्लड सेंटर, स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटर आणि नवापूर सीमा तपासणी नाका अडाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे बीसीपी हेड अमोल शिरसाट यांनी तब्बल 14 वेळा तर युवा नेते इलेश गावित यांनी हे 19व्यांदा रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचं विशेष कौतुकही केलंय। या प्रसंगी माजी सैनिक सिक्युरिटी हेड जिजाबराव पाटील, एक्सरसाइज विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल पाटील, एमएसएफ हेड सागर पाटील यांच्यासह स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटरच्या रक्त संकलन पथकातील भाग्यश्री राजपूत, कल्पना महिरे, ललिता पावरा आणि नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित। केवळ वाढदिवस साजरा न करता अडाणी फाउंडेशननं राबवलेल्या या उपक्रमामुळे रक्ताचा तुटवडा कमी होण्यास आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मोठी मदत होणार आहे। आज 24 जून 2026 रोजी नवापूर चेकपोस्ट येथे आदरणीय गौतमभाई अडाणी सर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते। त्यासाठी सर्व 32 रक्तदात्यांनी रक्तदान दिलेले आहे आपले। त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो व आभारी आहे। सेवा ब्लड सेंटर नंदुरबार यांची संस्थेने नवापूर येथे भेट देऊन अतिशय असे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला कामगिरी केलेली आहे व आम्हाला मदत केलेली आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचेही देखील आभारी आहोत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामनसह पंकज अहिरे, नवापूर।